मी कविता वाचनाचे विविध कवींच्या कविता वाचनाची प्राइज जाहीर करतो। तृतीय प्राइज आहे, काय टाळ्या वगैरे वाजवणार आहेत की कसं डायरेक्ट नाव सांगू? कविता वाचन, विविध कवींच्या कविता वाचन विभाग। तृतीय प्राइज आहे प्रज्ञा जठार। श्री प्रसाद कुलकर्णी त्यांना मोमेंटो आणि सर्टिफिकेट्स देऊन त्यांचा सत्कार करतील, त्यांचा सन्मान करतील। प्रज्ञा जठार चिपळूणवरून आले आहेत त्या। अच्छा, आता आम्हाला कळलं त्या चिपळूणवरून आलेल्या आहेत। ऑल द वे त्या चिपळूणवरून इथून आलेल्या आहेत। आपलं खूप खूप आभार ताई की आपण एवढं इथपर्यंत आलात। दुसरं प्रज्ञा काही बोलणार आहेत का? प्रज्ञा। धन्यवाद सर। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि साहित्य क्षेत्रात मुशाफिरी गाजवणारे आपले सन्माननीय श्री प्रसादजी कुलकर्णी सर, त्यानंतर उत्कर्ष गोरेगाव संस्था आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सर्व पदाधिकारी, सर्व दिग्गज व्यक्तिमत्व आणि इथे उपस्थित असणारे सर्व मराठी भाषेचे शिलेदार, सर्वप्रथम मी आपण सर्वांना अतिशय मानाचं वंदन करते। खूप खूप धन्यवाद मला इथे संधी दिल्याबद्दल। सरांनी मगाशी सांगितलं की मी एक मोटिवेटर आहे, तशीच माझी कवितासुद्धा एक मोटिवेटर असणाऱ्या कवी गुरु ठाकूर यांची होती, ती मी इथे सादर करते। काही चुकलं तर सांभाळून घ्या। कवितेचं नाव आहे असे जगावे। असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून यत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना। संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करुणी जावे असेही काही दुनियेतून ह्या जाताना, करुणी जावे असेही काही दुनियेतून ह्या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना। स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। खूप खूप धन्यवाद सर, मला इथे आज बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। खरं तर मी इथे आज उपस्थित राहणार नव्हते, पण मला सार्थ अभिमान वाटतोय की मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आज मी इथून खूप सारे संस्कार आणि समृद्ध होऊन माझ्या कोकणच्या गावी परत जाणार आहे। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद। धन्यवाद, थँक्यू। धन्यवाद प्रज्ञाताई, आपले खूप खूप आभार।